फक्त राजकारण निवडणुका असल्या की यायचं, आश्वासनं द्यायची. मुख्यमंत्र्यांनी लातूर येथे मंत्रिमंडळाची बैठकही घेतली होती दुष्काळामध्ये. त्यांनी जी आश्वासनं दिली होती लातूरकर आजही वाट पाहत आहेत आणि म्हणून ही पोकळ आश्वासनाला आता लातूरकर भीक घालणार नाही. लातूरनं आता ठरवलंय काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला बहुमतानं निवडून द्यायचं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय राहुल गांधी यांच्या विचाराला साथ द्यायची, अशी लातूरकरांची भावना आता बनलेली आहे. काँग्रेस पक्षानं लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आघाडी घेतली, अशी लातूरातच नाही महाराष्ट्रात चर्चा आहे. आणि म्हणून आता लातूरमध्ये मतदारांपर्यंत अधिकाधिक आम्हाला कसं पोचता येईल, आमचा लातूरकरांचा जाहीरनामा त्यांच्यापर्यंत कसा नेता येईल, यासाठी आता आम्ही काम करणार आहोत.